विश्वास। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार नेहमीच कमळाबरोबर जुळायचे आणि ते सतत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेम करायचे, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी व्यक्त केला आहे। बाळासाहेबांचा विचार कमळाबरोबर आहे हा कोकणवासियांना सगळ्यात महत्त्वाचा आणि त्यांच्या भावनेला पोचणारा मुद्दा आहे। त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारावर मोदी चालतो आणि माननीय पंतप्रधान मोदी की बाळासाहेबांना पहिल्यांदा भेटले त्या मुंबईत त्यांच्याबरोबर गेलो होतो आणि ज्या प्रेमाने बाळासाहेबांनी स्वागत केलं की महाराष्ट्राचा वाघ गुजरातच्या सिंहाचं स्वागत करतो, हे बाळासाहेबांचे शब्द होते। तर बाळासाहेबांचं प्रेम ज्या मोदीवर होतं त्या मोदींसाठी लोक मतदान कमळावर करतात। सर, संपूर्ण देशभर तुम्ही सध्या 51% मतदानाचा टार्गेट असताना मतदान कमी होताना ते टार्गेट वाढवण्यासाठी बीजेपी काही करणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे की बारामतीमध्ये शरद पवारांना लढायचं असं बीजेपीचं। मला असं वाटतं की मतदान अधिकाधिक व्हावं हा स्वाभाविकपणे आमचा आग्रह आहे। 14ला खूपच जास्त होतं, पण आता पुन्हा बंगाल आणि बाकीच्या राज्यात तिथं जास्त मतदान झालेलं आपण पाहतो। आपण कार्यकर्त्यांनी अधिक मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याचा आग्रह करणं हे आम्ही नक्की करतो आणि शरद पवार आणि बारामती स्वतःच थांबायचं ठरवलं। संपूर्ण देशभर सध्या तुम्ही फिरत आहात, काय बदल जाणवतो किंवा वातावरण मला वाटतं की सामान्य माणसामध्ये एक आत्मविश्वास जाणवतो की आपल्या मतदानाने फरक पडतो। म्हणजे आपण मतदान केलं नसतं तर पुलवामामधल्या हल्ल्याचा बदला घेतला गेला नसतो। आपण मतदान केलं नसतं तर जगामध्ये G20 सारखं जे आज आपलं स्थान उभं झालं ते झालं नसतं। आपल्या मतदानामुळे 4 करोड महिलांना घरं मिळाली, आपल्या मतदानामुळे 10 करोड। ईव्हीएमचे मतदान दाबताना सामान्य मतदार नेहमीच योग्य विचार करेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी व्यक्त केला आणि पहिल्या टप्प्याच्या मतदानात NDA आघाडीला उत्तम प्रतिसाद मिळेल असे म्हणून नरेंद्र मोदींच्या कामाचे भरभरून कौतुक केले। सामान्य मतदाराने मतदान करताना आपल्या मतदानामुळे देशाच्या महिला वर्गात काय फरक पडणार आहे, देशाच्या युवकांना काय फरक पडणार आहे, देशातील शेतकऱ्याला काय फायदा होणार आहे, देशातील मजदूरांना कामगारांना काय फायदा होऊ शकतो, देशाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर कोण वाढवू शकतं, देशाच्या सीमा आणि देशाच्या आसला भाग सुरक्षित कोण ठेवू शकतं, अशा अनेक गोष्टींचा विचार करत बटन दाबताना सामान्य मतदाराने विचार केला पाहिजे आणि तो करेल हा माझा विश्वास आहे। पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर जे अंतर्गत सर्वेक्षण विविध प्रकारच्या लोकांनी केली आहे त्यात भारतीय जनता पक्ष NDA यांच्या उमेदवारांना चांगलं मताधिक्य मिळताना दिसतंय। पण त्याचबरोबर येणार तर मोदीच, अबकी बार 400 पार। त्यामुळे मी मतदान नाही केलं मोदींना जरी मोदी येणार असेल तर मी कशाला जाऊ असा विचार न करता ज्या मोदींनी गेली 20-21 वर्ष एक दिवस सुट्टी घेतली नाही, दिवाळी पण सीमेवर सैनिकांसोबत, आईच्या निधनानंतर सुद्धा 3 तास 4 तास घरी जाऊन
अंत्यसंस्कार मुलाचं कर्तव्य पार पाडलं आणि लगेच 12:30 वाजता राष्ट्राच्या सेवेत जाणाऱ्या वंदे भारतला पोहोचले. मला वाटतं असं काम पूर्ण देशासाठी जगणारं नेतृत्व आपल्याला मिळालं आणि त्याला निवडून देण्याची संधी मिळते. इथे नारायण राणे साहेबांना मत म्हणजे कोकणाच्या विकासाला मत आहे. पहिल्या टप्प्याच्या मतदानाबाबत विनोद तावडे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच एनडीएच्या जागा वाढतील असे सांगून घटना बदलण्याचे पाप काँग्रेसने केले असा घणाघाती आरोप केला आणि नारायण राणे यांना मत म्हणजे विकासाला मत असे म्हणून सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले. तर काय परिस्थिती होती पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर, काय अपेक्षित आहे? पहिल्या टप्प्यातल्या मतदानामध्ये निवडणुकीचं फार मोठं वातावरण निर्माण झालेलं नव्हतं, तरी सुद्धा गेल्या वेळ पहिल्या टप्प्यात जे मतदान झालं जवळपास तितकं ते 2-3 राज्य वगळता झालंय आणि त्यात आम्हाला असा निकाल दिसतोय गेल्या वेळेपेक्षा काही जागा जास्तीच्या आमच्या निवडून येतील. विशेषतः दक्षिणमध्ये मतांचे टक्के जसे वाढतील तशा यावेळी काही जागा आम्हाला वाढतील. केरळ, तामिळनाडूमध्ये असं चित्र. विचार केला तर डीएनए फॅक्टरी कुठेतरी कन्वर्ट होतोय, कुठेतरी दलित आणि कुठेतरी महाराष्ट्रात लोकसभा झाला आणि काही सर्वेक्षणाचा अंदाज काढतो तो कुठेतरी महाविकास आघाडीकडे कन्वर्ट होतो असं एकंदरीत दिसतंय. त्याच्यामुळे टक्केचा परिणाम त्यांना होईल असं मला असं वाटतं की असे सर्वेक्षण जे असतात ते ठराविक पक्ष ठराविक पद्धतीने करायला लावतात. जे निष्पक्ष सर्वेक्षण झालेली आहे ते सामान्य आमच्या महाराष्ट्रातल्या आमच्या कोकणातल्या एससी समाज दलित समाजाला सुद्धा माहिती आहे घटना बदलण्याचं 80 वेळा पाप ते काँग्रेसने केलं. त्यामुळे अनावश्यक हे माहोल करणं मला असं वाटतं हे सामान्य माणसाला पटणार अजिबात. एक फक्त कोकणी माणसाला जाणवते काय त्याचा परिणाम होतो म्हणजे कोकणातील पायाभूत सुविधा वाढवायला मत आहे. राणे साहेबांना मत म्हणजे कोकणामध्ये जो वर्षानुवर्ष आम्ही उद्योग व्यापार वाढवायचा विचार करतो त्याला ते मत आहे. आणि कोकणचा माणूस हा देश, जवान, सुरक्षा याची अधिक चिंता करणार आहे. त्यामुळे सुरक्षेला ते मत आहे आणि त्या पद्धतीने मतदान येत्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दिवशी कोकणवासी करतील. हा कोकणातला कोकणवाला म्हणून मला विश्वास नक्की आहे, मला खात्री. पहिल्या टप्प्याचं मतदान समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.